राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरच्या 17 हप्त्याचे आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज सकाळपासून विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या। परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे। कारण प्रत्यक्षामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 15 हप्ता आलेला असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता विस्तार सुद्धा होतच आहे। बघा, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो। परंतु नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता जमा झालेला नव्हता। आता या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होत आहे। आता तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा हप्ता आणि या चालू महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाल्या झाल्याचं या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत होतं। तर या सर्व लाडक्या बहिणी सध्याच्या स्थितीला खुश सुद्धा झालेल्या आहेत। कारण बहिणींच्या खात्यामध्ये उशीर झाल्यामुळे एकत्रितपणे मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना जरी उशीर झालेला असला तरी पण तुम्हाला तुमच्या हक्काचे 2 महिन्यांचे 3000 रुपये वाटप होत आहेत। तर हे पैसे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणं शक्य होणार नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। कारण लाडक्या बहिणींना आज एकाच दिवशी पैसे वाटप करायचे म्हणले तर त्यासाठी 3 डीबीटी लागणार आहेत। परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त एकच डीबीटी आहे आणि या डीबीटीची लिमिट एका दिवसाला सरासरी 40 ते 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडू शकते। आणि हे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतो। त्यामुळे आज या ठिकाणी 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होत आहेत। आजच्या प्रमाणेच उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 ते 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि उद्याप्रमाणे परवा दिवशी सुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी कसलीच काळजी करायची गरज नाही। आता तुम्ही भरपूर वाट पाहिलेली आहे, यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण खटाखट तुमच्या हक्काचे नोव्हेंबरच्या हप्त्याचे, डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत। बघा, लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या आणि या निवडणुकांमध्ये सरकारचे सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी, सर्व पदाधिकारी याच्यामध्ये गुंतलेले होते। या ठिकाणी निवडणुकांचं कामकाज सुरू होतं। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचण सुद्धा निर्माण झालेली होती, अडथळे सुद्धा आलेले होते, उशीर सुद्धा झालेला होता। परंतु यापुढे उशीर होणार नाही, यापुढे कोणताही अडथळा होणार नाही। कारण थेट तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा ज्या बातम्या फिरत होत्या तर त्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये अफवा असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अशा खोट्या बातम्या या ठिकाणी पसरत होत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये आजपासून पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज सकाळपासून कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना किती किती पैसे आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात आलेली आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा सुद्धा होणार आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला एक गोष्ट समजलेली असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता जरी त्या महिन्यामध्ये आलेला नसला तर तो हप्ता पुढच्या महिन्यामध्ये एकत्रितपणे वाटप होत असतो। जर उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर रक्षाबंधनच्या वेळेस जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3000 रुपये तुम्हाला आलेले होते। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो आता डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहे। बघा, लाडक्या बहिणींनो आपल्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि या बैठकीमधून मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना अपात्र सुद्धा करण्यात आलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला या ठिकाणी 3000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्याची माहिती देणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे। जर तुमचा अर्ज अपात्रतेच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाहीत, फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। बघा आतापर्यंत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमधून 50 लाखांपेक्षा अधिक बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत आणि आता जी केवायसीची प्रोसेस सुरू होते तर या केवायसीमुळे सुद्धा भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र होत आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींचा अर्ज अपात्र ठरलेला असेल त्यांना पैसे येणार नाहीत, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र बहिणींची यादी आणि अपात्र बहिणींची यादी अशा पद्धतीने 2 याद्या जाहीर झालेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या यादीमध्ये असतील त्यांना पैसे मिळणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्रतेच्या यादीमध्ये असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। अपात्र बहिणींना या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे, त्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी बघून घ्या की कोणकोणत्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या यादीमध्ये आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणी अपात्रतेच्या यादीमध्ये आहेत हे आपण या ठिकाणी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे पैसे वाटप होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे, म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रित मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन बहिणींची प्रतीक्षा संपवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार होती, तर ती प्रतीक्षा आजपासून संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण लाडक्या बहिणींना आज बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या सुद्धा वाटप होतील आणि परवा दिवशी सुद्धा वाटप होतील। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे आणि आपल्या देशामध्ये सुद्धा माहितीचं सरकार आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून हे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी केवायसीची अट लावण्यात आलेली होती, परंतु सरकारच्या माध्यमातून केवायसीची अट रद्द करून बहिणींना पैसे सोडायला सुरुवात केलेली आहे। जरी तुम्ही केवायसी केलेले असेल किंवा केवायसी केलेलं नसेल तरी पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत, परंतु ज्या बहिणींनी केवायसी केलेले असेल आणि त्या बहिणी केवायसीमुळे अपात्र ठरलेल्या असतील त्यांना पैसे येणार नाहीत, परंतु ज्यांनी केवायसी केलेला असेल आणि त्यांचा अर्ज पात्र ठरलेला असेल त्यांना पैसे मिळतील आणि ज्यांनी कसलीच केवायसीच केलेलं नसेल तर त्यांना सरसकट हा लाभ वाटप होत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो संपूर्ण सविस्तर माहिती दिली। आता आपण सरकारच्या माध्यमातून जी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे तर ती नवीन नियमावली कोणती आहे हे बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी काही महत्त्वाचे नियम लावलेले आहेत, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी या महत्त्वाच्या नियमांमध्ये बसतील त्यांनाच या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्ही या नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे, तर या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काही महत्त्वाचे नियम नोव्हेंबरच्या 17 हप्त्यासाठी, डिसेंबरच्या 18 हप्त्यासाठी लावलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी या अटींमध्ये नवीन नियमांमध्ये बसत असतील त्यांना पैसे मिळतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्हाला पात्रता सांगत आहे, जर तुम्ही पात्र ठरला तर पैसे येतील, परंतु अपात्र ठरत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा नियम, पात्रता, अटी शर्ती सांगत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळत नाहीत, त्यासोबत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, म्हणजेच लाडक्या बहिणींनो मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा वाटप होत आहेत। म्हणजेच
लाडक्या बहिणींनो राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे, तर या सरकारने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना दिलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणार नाहीत। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्वांना हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा तर यांच्या माध्यमातून राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे। तर ती सूचना म्हणजे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्वांना हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होत आहेत आणि वाटप सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर त्या लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, कारण त्यांच्या खात्यामध्ये आजपासून हे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींना राज्यामध्ये आणि देशामध्ये माहितीचं सरकार आहे, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। कोणत्याही लाडकीला जास्त पैसे आणि कोणत्या लाडकीला कमी पैसे अशा पद्धतीने भेदभाव होणार नाही, तशा पद्धतीची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका। बघा या ठिकाणी आपण बघून घ्यात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। उद्या कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होतील। तर एकत्रितपणे 3 दिवसांमध्ये या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमवणार आहेत त्याची माहिती या ठिकाणी संपूर्ण सविस्तर पद्धतीने सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे की सध्याच्या स्थितीला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर अख्खा संपून गेलेला आहे, डिसेंबर सुद्धा अर्धा संपून गेलेला आहे। आता डिसेंबरचे थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं होतं की या ठिकाणी आमचे पैसे बुडणार का, ही लाडकी बहीण योजना बंद होणार का, कारण मोठ्या प्रमाणामध्ये पैसे न आल्यामुळे बातम्या फिरत होत्या आणि त्या बातम्यांमध्ये सांगितलं जात होतं की सरकारने लाडकी बहीण योजना बंद केली, यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता की आम्ही मतदान देऊन फसलो, या ठिकाणी सरकारने 5 वर्षांसाठी आम्हाला शब्द दिला परंतु फक्त 1.5 वर्ष हप्ते दिले। अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कमेंटचा वर्षाव होत होता, परंतु लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून या कमेंट वाचून सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देणाऱ्याचं काम केलेलं आहे। म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिना अख्खा संपून गेलेला आहे, डिसेंबर महिना अर्धा संपलेला आहे। आता डिसेंबर महिन्याचे शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला वाटलं होतं की पैसे येणार नाहीत, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नव्हता आणि जरी उशीर झालेला होता म्हणजेच अख्खा नोव्हेंबर संपला, डिसेंबर अर्धा संपून गेलेला होता, तरी पण लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, कारण तुमचे हे त्रिशूल 3 भाऊ जोपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेवरती आहेत तोपर्यंत कोणाचा मायकलाल सुद्धा ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, अशा पद्धतीची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो कसलीच काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची बँकांची यादी वाचून दाखवतो, परंतु लाडक्या बहिणींनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये ज्या पात्रता लाडकी बहीण योजनेसाठी लावण्यात आलेल्या होत्या त्याच पात्रता सध्याच्या स्थितीला नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी लावलेल्या आहेत। जसं की उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर रेशन कार्ड असायला पाहिजे पिवळे किंवा केसरी, त्याचप्रमाणे उत्पन्न दाखला 2.5 लाखांचा असायला पाहिजे, त्याचप्रमाणे घरामध्ये फक्त 2च महिला लाभ घेत असायला पाहिजे, 4 चाकी 4 व्हीलर गाडी नसायला पाहिजे, अशा पात्रता या ठिकाणी नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी लावलेल्या आहेत। बघा लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तर या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेवरून चर्चा सुरू आहे। बघा लाडकी बहिणींनो तुम्हाला मिळाले तर 21 रुपयाप्रमाणे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळू शकतो अशी माहिती मिळत आहे, परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये मिळणार आहेत। अजून 21 रुपयांवरती निर्णय झालेला नाही। 36 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे। प्रत्येक महिन्याचा हप्ता जसा शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो तशाच पद्धतीने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मागचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि चालू डिसेंबरचा हप्ता वाटप होणार आहे। नोव्हेंबर हप्त्याचा GR आलेला आहे, परंतु पैसे न आल्यामुळे आता डिसेंबर हप्त्याचा GR आल्यानंतरच पैसे येतील अशा बातम्या सुद्धा फिरत
फिरत आहे. लवकरच याच्याविषयी काही महत्त्वाची अपडेट येईल. अपडेट आल्यानंतर व्हिडिओ सुद्धा येणार आहे.